नमस्कार मंडळी. आज आपण मटन खिमा बनवणार आहोत. तर बघा कसा छान झालेला आहे. अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारा हा मटन खिमा आपण कुकरचा वापर करून बनवणार आहोत. त्याच्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर हा पूर्ण खिम्यामध्ये मस्त असा उतरतो आणि त्याची चव खूप अशी अप्रतिम लागते. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट्स करून मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली ते. बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे आणि खूप अशी छान टेस्ट याची लागते कुकरमध्ये केल्यामुळे. तर चला बघूया आता आपण ही रेसिपी. तर इथे आपण कुकरमध्ये लावणार आहोत, त्याच्यामुळे मी डायरेक्ट कुकरमध्येच तेल घेऊन त्याच्यामध्ये 2 तमालपत्र घातलेले आहेत आणि इथे मी आता 2 कांदे कापून घेतलेले आहेत मोठ्या साईजचे. आता चांगले त्याला आहे ना लाल होईपर्यंत थोडंसं आपण करून घेऊया. थोडेसे नरम झाले की त्याच्यामध्ये 2 मोठ्या साईजचे टोमॅटो घातलेले आहेत. तेही आता मिक्स करून घ्यायचे आहेत. कांदा आणि टोमॅटो चांगले एकजीव झाले पाहिजेत, म्हणजे छान असे नरम झाले पाहिजेत. तोपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचंय. ही आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे, ही आपण याच्यामध्ये घालणार आहोत. तर बघू शकता आपले छान झालेले आहेत. कांदे टोमॅटो मस्त असे एकजीव झालेले आहेत. तर आपण त्याच्यामध्ये ही आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेऊया. ही पेस्ट आता घातली ना तर खूप छान अशी टेस्ट येते. कोथिंबीरचाही खूप छान असा सुगंध येतो याच्यामध्ये. त्यामुळे मी आलं लसूण आणि कोथिंबीर एकसाथच पेस्ट करून घालत असते. तर आपण याला चांगलं परतून घ्यायचंय 2-3 मिनिटं. त्याच्यामध्ये आता मी पाव चमचा हळद घालून घेतलीये. आता तीही परतून घेऊया. छान असा सुगंध येतोय बघा आलं लसूणचा आणि कोथिंबीरचा. आता हा किमा आहे ना मी चांगला साफ करून ठेवलेला आहे. तर बघू शकता. तर याला आपण याच्यामध्ये परतून घ्यायचंय. तर आपण याला इथे ना हाय फ्लेमवर छान असं परतून घ्यायचंय, म्हणजे चांगला भाजला गेला पाहिजे तो तेलामध्ये. अशा पद्धतीने आपण त्याला परतायचंय. पूर्ण त्याचं पाणी आटलं गेलं पाहिजे. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. इथे मी 1.5 चमचा मीठ घातले. आता परतून घ्यायचंय 4 ते 5 मिनिटं चांगलं त्याचं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण आता याला परतून घ्यायचंय. तोपर्यंत इकडे मी मसाला काढलाय थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि खडे मसाले घेतलेले आहेत मी. आणि लाल मिरच्या घेतल्यात आणि ही काश्मीरी मिरची घेतलेली आहे मी. ती त्या मसाल्यामध्ये घातली ना की छान असा कलर येतो आपल्या ग्रेव्हीला. त्याच्यामुळे ती नक्की घाला तुम्ही. आणि आता हे सगळे मसाले आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया त्याचं. तर अशा पद्धतीने आता मी वाटण करून घेतलंय. तोपर्यंत इकडे आपला बघू शकता तुम्ही किमा पूर्ण सुक्का झालेला आहे. पूर्ण पाणी त्याच्यातलं आटलेलं आहे. 5 मिनिटं लागले. 5 मिनिटात हे पूर्ण पाणी आटून जातं, कारण आपण पूर्ण पाणी निथळूनच टाकलेलं किम्याचं. त्याच्यामुळे जास्त पाणी नाही राहत. आता हा आपण वाटण केले ना ते पूर्ण आता याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यालाही 3-4 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. खूप पटकन होतं आणि असा मसाला आपण कुकरमध्ये एकसाथ याला हे करून टाकला ना तर खूप छान अशी टेस्ट येते. तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा. तर बघा 3-4 मिनिटांमध्ये आपला मसाला आणि चांगलं तेल सोडलेलं आहे आणि आता आपला किमा मस्त असा परतून झालेला आहे मसाल्यामध्ये. तर आपण आता याच्यामध्ये पाणी घालूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी घेते. आता मी इथे जास्त पाणी वापरणार नाहीये. तुम्हाला जर जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. मी थोडंफार प्रमाणातच घालणार आहे, कारण आपल्याला कुकरही बंद करायचं आहे. तर शिट्ट्या व्हायला पण थोडंसं पाणी हवं आहे. आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता याला आपण शिट्ट्या लावून घेऊया. 4 शिट्ट्या घेतल्यात मी खिम्याला आणि 3-4 मिनिटं असं मंद गॅसवर ठेवायचं. तर अगदी परफेक्ट असा आपला हा खिमा शिजून निघणार. कुकर थोडासा थंड झाल्यानंतर आता आपण उघडून बघूया. वाव, मस्त. बघा किती छान हा खिमा तयार झालेला आहे. सुगंध एवढा छान येत आहे ना आणि कलर पण किती छान आलेला आहे. बघू शकता तुम्ही काश्मीरी मिरच्यांचा वापर केला, त्याला कलर खूप छान आलेला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. बघा
टेस्ट इतकी छान लागते ना याची. आपण मसाल्यांसकट एकसाथ त्याला शिजवलंय ना, त्या मसाल्यांचा पूर्ण फ्लेवर त्या खिम्यामध्ये उतरतो. पावाबरोबर किंवा भाकरी बरोबरही खाल्ला तरी खूप टेस्टी लागतो हा खिमा. तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट्स करून नक्की सांगा मला की तुम्हाला माझी खिम्याची रेसिपी कशी वाटली ते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.